नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्राफी बाय योगेश सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मग आपण जी काय माडिया जी काय गोंड जी जमात आहे या गोंड जमातीचे जे काही नृत्य प्रकार असेल त्यानंतर की व्यवसाय असेल ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहे तर या पूर्णपणे आपण अभ्यासलेल्या ही जी काय माडिया गोंड जमात जी आहे तर ही विशेष करून की आपल्याला जो नक्षलीचा जो काही भाग जो आहे मग त्यामध्ये की मग गडचिरोली जिल्ह्यातील मग सुरजागड असेल, भामरागड असेल, त्यानंतर की आहेरी असेल, सुरोंचा असेल, हे जे काही तालुके जे आहेत तर या तालुक्यांमध्ये आपल्याला ही विशेष करून ही जी काही माडिया जी काही गोंड जी आहे तर ही आदिवासी जमात त्यामध्ये आपल्याला विशेष करून की त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं अर्थानं ही आपण पूर्वीच त्यामध्ये सांगितलेलं होतं की ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही गोंड आदिवासी जमातीचा हा एक काय की हा एक पोटवर्ग त्यामध्ये तयार झालेला आहे। मग आता अशा पद्धतीने आपण पूर्णपणे व्यवसाय जो आहे तर आपण बघितलेला आहे। मग आता पुढे किंवा की महाराष्ट्रातील जे काही एकूण जे काही 36 जिल्हे जे आहे तर या 36 जिल्ह्यांमध्ये की कुठल्या कुठल्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहे तर ह्या आपल्याला आढळतात या गोष्टी सुद्धा आपण एक चार्टच्या स्वरूपामध्ये आपण बघून घेऊया। याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ज्या काही परीक्षा ज्या आहे तर या परीक्षेमध्ये आपल्याला विशेष करून की जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमध्ये आढळणारे जे काही ट्राईब्स असतील किंवा ज्या काही आदिवासी जे काही जमाती असतील की या स्वरूपामध्ये आपल्याला जे काही प्रश्न जे आहे तर त्याची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे की महाराष्ट्रातील जे काही 36 जे काही जिल्हे जे आहेत तर या 36 जिल्ह्यांमध्ये मग कुठले आदिवासी जे काही जमाती जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात। खऱ्या अर्थानं की आपण विशेष करून की ज्या महत्त्वाचे जे काही 10 जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहेत तर ह्या 10 आदिवासी जमाती आपण अभ्यासलेल्या आहे। पण त्या सोडूनही महाराष्ट्रामध्ये की इतर जे काही आपण सांगितलेलं आहे की 47 आदिवासी जमाती महाराष्ट्रामध्ये आढळतात। मग त्यापैकी मग ज्या उर्वरित जे काय राहिलेले जे काही 37 जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे मग त्या महाराष्ट्रामध्ये मग कुठे कुठे आपल्याला बघायला मिळतात, महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात हे सुद्धा आपल्याला जे काही चार्टच्या स्वरूपामध्ये की हा जो काही घटक जो आहे तर तो आपण पूर्ण त्यामध्ये कंप्लीट करून घेऊया। मग आपण जर बघितलं पहिला जो काही जिल्हा जो आहे तर त्यामध्ये की आपण नगर जिल्हा बघूया। नगर जिल्ह्यामध्ये मग महादेव कोळी असेल, महादेव कोळी जमातीच्या बाबतीमध्ये आपण सांगितलेलं होतं तर महादेव कोळी ही जी काय आदिवासी जी काय जमात जी आहे तर शैक्षणिकदृष्ट्या थोडीशी आपल्याला प्रगत बघायला मिळते आणि ही जी काय महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ही महादेव कोळी आदिवासी जमात आपल्याला बघायला मिळते। नगरमध्ये मग महादेव कोळी असेल, ठाकर असेल किंवा त्याला आपण ठाकूर असं म्हणतो ही जी काय आदिवासी जमात जी आहे तर ही नगरमध्ये आपल्याला भेटते। त्यानंतर की भिल्ल असेल, त्यानंतर की ढोर असेल, त्यानंतर की टोकरे कोळी असेल, पारधी असेल, ही जी काय आदिवासी जे काय जमाती जी आहे तर ह्या आपल्याला की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला विशेष करून की बघायला मिळतात। त्यामध्ये मग कातकरी असेल, त्यानंतर की वारली असेल, वारलीची जी काही बहुतांश जी काही लोकसंख्या जी आहे तर ही विशेष करून की जे काही 3 जिल्हे जे आहेत मग त्यामध्ये की मग ठाणे आहेत, पालघर आहेत, नाशिक आहेत, ह्या भागामध्ये बहुतांश वारली जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। आणि नगर जिल्हा जो आहे तर हा त्यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा लागून आहे, तर त्यामुळे ठाणे जिल्ह्याला सुद्धा लागून आहे। त्यामुळे की ही जी काही वारली जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला नगर जो काही जिल्हा जो आहे तर ह्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते। त्याच पद्धतीने मग जळगाव जिल्ह्यात जर आपण बघितलं की जळगाव जिल्ह्यामध्ये मग भिल्ल असेल, गावित असेल, गावितच्या बाबतीत आपण सांगितलेलं होतं ही जी काही गावित जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ह्या गावित आदिवासी जमातीला गावचा प्रमुख सुद्धा असं त्यामध्ये म्हटलं जातं। आणि ही आदिवासी जमात जी आहे तर बहुतांश आपल्याला नंदुरबार जो काही जिल्हा जो आहे तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला विशेष करून की ही आदिवासी जमात जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर की मग ढाकणं असेल, त्यानंतर की ढोरकोळी असेल, त्यानंतर की मग कोकणा असेल, ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही जळगाव जो काही जिल्हा जो आहे तर या जळगाव जिल्ह्यामध्ये विशेष करून की ही आदिवासी जमाती जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। मग त्याच पद्धतीने मग थोडंसं जर धुळे जिल्हा जर आपण बघितला तर धुळे जिल्ह्यामध्ये मग आपल्याला भिल्ल असेल, सेम गावित असेल, त्यानंतर की ढाकणा असेल, ढोरकोळी असेल, कोकणा असेल, म्हणजे सेम जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या आदिवासी जमाती आपल्याला विशेष करून की बघायला मिळतात त्याच आदिवासी जमाती ज्या आहेत तर ह्या आपल्याला धुळे जो काही जिल्हा जो आहे तर ह्या धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या आदिवासी जमाती ज्या आहे तर त्या आपल्याला बघायला मिळतात। त्याचनंतर जो काही नंदुरबार जो काही जिल्हा जो आहे नंदुरबार जिल्ह्याबद्दल एक विशेष जे आहे की आदिवासींचा जो काही जिल्हा म्हणून की कुठल्या जिल्ह्याची ओळख आहे तर तो जिल्हा आहे की नंदुरबार। या नंदुरबार जिल्ह्यामध्ये की बहुतांश म्हणजे जवळजवळ आपण सांगितलेलं होतं की 69.9% जे काही एकूण जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर त्यापैकी त्यांची जी काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर त्यापैकी जवळजवळ 69.9% जे काही आदिवासी जे काही लोक जे आहे तर ही आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। म्हणून की हा जो काही जिल्हा जो आहे तर आदिवासींचा जिल्हा म्हणून त्यामध्ये की या जिल्ह्याची ओळख आहे। मग या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर भिल्ल असेल, त्यानंतर की गोमित असेल, त्यानंतर की पारधी असेल, कोकणा असेल, त्यानंतर की गावित असेल, त्यानंतर की मग पावरा असेल, त्यानंतर की मग मावशी असेल, धनका असेल, हे जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर ह्या विशेष करून की आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला की ह्या आदिवासी जमाती जे आहे तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्याच पद्धतीने मग नाशिक जो काही जिल्हा जो आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सेम आपल्याला की नाशिक जिल्ह्यामध्ये मग कोथाडी असेल, कोथाडी हा जो काही वर्ग जो आहे तर ही कातकरी जी काही आदिवासी जमात जी आहे ती हा कातकरी आदिवासी जमातीचा हा पोटवर्ग आहे कोथाडी। त्यामध्ये मग कोथाडी असेल, त्यानंतर की मग कातकरी असेल, वारली असेल, त्यानंतर की मग पारधी असेल, महादेव कोळी असेल, ढोरकोळी असेल, टोकरे असेल,
त्या पद्धतीनं मग ठाकर असेल, कोकणा असेल, ह्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहे तर ह्या आदिवासी जमाती आपल्याला विशेष करून की नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला की त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नाशिक जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर विशेष की त्यामध्ये किंवा आपल्याला कातकरी असेल, त्यानंतर की वारली असेल, त्यानंतर की महादेव कोळी जे आहे तर ह्या जे काही 3 आदिवासी जे काही जमाती ज्या आहे तर ह्या 3 आदिवासी आपल्याला आदिवासी जमाती ज्या आहेत तर ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामधील की ह्या जे काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहे तर ते आपण बघितलेले आहे. त्याच पद्धतीने मग ठाणे असेल, त्यानंतर की पालघर असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विशेष करून की आदिवासी जमाती आपल्याला बघायला मिळतात. ठाणे जो काही जिल्हा जो आहे तर या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाची जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती कुठली आहेत, वारली आहे. ही वारली आदिवासी जमात जी आहे तर ही विशेष करून की ठाणे असेल, पालघर जो काही जिल्हा जो आहे तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग इतर सुद्धा काही आदिवासी जमाती ज्या आहे तर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये जर बघितलं की मग कोथाडी असेल, परत कातकरी असेल, कोकणा असेल, त्यानंतर की महादेव कोळी असेल, ठाकर किंवा ज्याला आपण ठाकुराशी जमात ठाकूर सुद्धा त्या नावाने ओळखलं जातं. खऱ्या अर्थाने ही जी काही जमात जी आहे फक्त आणि फक्त आपल्याला कुठे बघायला मिळते, ही फक्त महाराष्ट्रातच आपल्याला बघायला मिळते. ही जी काही ठाकर आदिवासी जमात ही सुद्धा गोष्ट आपण जी आहे तर ते आपण बघितलेली आहे. त्यानंतर की मल्हार कोळी असेल, ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही सुद्धा आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला विशेष करून की त्यामध्ये बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग पालघर जिल्हा जर आपण जर बघितला तर पालघर जिल्ह्यामध्ये मग कोथाडी असेल, कोकणा असेल, महादेव कोळी असेल, ठाकर असेल, पारधी असेल, वारली असेल, भिल्ला असेल, गोंड असेल, त्यानंतर की मल्हार कोळी असेल, ह्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर ह्या विशेष करून की आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. त्याच पद्धतीने मग की पुढे मग रायगड जिल्हा बघूया. रायगड जिल्ह्यामध्ये मग कोथाडी असेल, कातकरी असेल, महादेव कोळी असेल, वारली असेल, ठाकर असेल, ह्या ज्या काही आदिवासी ज्या काही जमाती ज्या आहेत तर हे आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग खाली मग रत्नागिरीकडे जाऊया. रत्नागिरीमध्ये सुद्धा सेम आपल्याला कोथाडी आदिवासी जमात बघायला मिळते. त्यानंतर की मग कातकरी आदिवासी जमात बघायला मिळते. महादेव कोळी ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही सुद्धा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. महादेव कोळी ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ती विशेष करून की आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये जर आपण जर बघितलं की पूर्व विदर्भाचे जे काही जिल्हे जे आहे तर ते वगळता आणि बृहन्मुंबईचा जर भाग वगळला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ही जी काही महादेव कोळी जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग सिंधुदुर्ग जो काही जिल्हा जो आहे तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मग एक डोंगरी कोळी असेल, त्यानंतर जी काही ठाकर जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही आपल्याला सिंधुदुर्ग जो काही जिल्हा जो आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की मग पुणे जिल्ह्यात जर आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये मग महादेव कोळी आहे, कातकरी आहे, वारली जो आहे तर वारली सुद्धा काही जी काही लोक जे आहेत तर ही पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की मग ठाकर असेल, त्यानंतर की ढोर कोळी असेल, ह्या ज्या काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर ह्या आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग पुढचे जिल्हे त्यामध्ये आपण बघूया. पुढचे जो काही जिल्हा जो आहे तर तो आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा. हा जो काही छत्रपती संभाजीनगर जो काही जिल्हा जो आहे पूर्वीचा जो काही औरंगाबाद जो काही जिल्हा जो आहे मग यामध्ये जर आपण जर बघितलं भिल्ला आदिवासी जमात आहे, त्यानंतर की महादेव कोळी आदिवासी जमात आहे, मल्हार कोळी आदिवासी जमात आहे. हे जे काही 3 जे काही आदिवासी जे काही प्रमुख जे काही आदिवासी जमाती जे आहे तर हे आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर की मग धाराशिव असेल, पूर्वीचं उस्मानाबाद, त्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर महादेव कोळी आहे, त्यानंतर की धनवर आहे. ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात किंवा पूर्वीचा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला ही आदिवासी जमात जी आहे तर त्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर मग जालना जो काही जिल्हा जो आहे तर या जालना जिल्ह्यामध्ये मग ही जी काही अंध जी काही जमात जी आहे विशेष करून की अंध जमातीच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट सांगितलेली होती. ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही विशेष करून की जो काही आंध्र प्रदेशात जो काही लागून जो काही भाग जो आहे सध्याचा जो काही तेलंगणाचा जो काही लागून जो काही भाग जो आहे म्हणजे महाराष्ट्राचा मग त्यामध्ये की मग यवतमाळ असेल, नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये की ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही विशेष करून की आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं की यांची जी काही बोलीभाषा जी आहे तर त्या बोलीभाषेवरती तेलुगू जी काही भाषा जी आहे तर त्या भाषेचा प्रभाव जो आहे तर आपल्याला विशेष करून की बघायला मिळतो. ही जी काही अंध जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला जालना जिल्हा असेल, त्यानंतर की मग जालना जिल्ह्यामध्ये मग भिल्ला असेल, त्यानंतर की महादेव कोळी असेल, मल्हार कोळी असेल, ही जी काही आदिवासी जमाती जी आहे तर ही आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर की मग लातूर जो काही जिल्हा जो आहे त्यामध्ये की महादेव कोळी आहे, धनवर आहे, ही जी काही आदिवासी जमात ह्या लातूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर की मग यवतमाळ जिल्ह्यामध्ये विशेष करून की मग आंधच्या बाबतीमध्ये आपण गोष्ट आत्ताच जालना जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस की आंध जी काही जमात जी आलेली त्याबद्दल की गोष्ट आपण डिस्कस केलेली आहे. आंध जी काही जमात जी आहे तर ही यवतमाळ असेल, त्यानंतर की मग गोंड जी काही आदिवासी जमात ही यवतमाळमध्ये बघायला मिळते. त्यानंतर मग कोलाम असेल, त्यानंतर की हळबा असेल, त्यानंतर की धनवर असेल, पारधी असेल, त्यानंतर की खारिया जी काही जमात जी आहे तर ही सुद्धा आपल्याला की यवतमाळ जो काही जिल्हा जो आहे तर या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला विशेष करून की बघायला मिळते. त्यामध्ये की मग परत जो काही अकोला जो काही जिल्हा जो आहे या अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला आंध जमात बघायला मिळते. त्यानंतर की मग धनवर असेल, महादेव कोळी असेल, पारधी असेल, कोरकू असेल, ह्या ज्या काही आदिवासी जमाती ज्या आहे तर हे आपल्याला अकोला जो काही जिल्हा जो आहे तर या अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला विशेष करून की बघायला मिळतात. त्यानंतर की मग अमरावती जो काही जिल्हा जो आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये मग
कोरकू आदिवासी जमात आपल्याला बघायला मिळते, त्यानंतर की मग गोंड आदिवासी जमात बघायला मिळते, धनवर असेल, पारधी असेल, निहाल असेल, सबर असेल, ह्या जे काही आदिवासी जे काही जमाती ज्या आहेत तर हे आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग पुढचे जे काही जिल्हे जे आहे मग त्यामध्ये की विशेष करून की मग वर्धा, नागपूर असेल, त्यानंतर की मग गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हे जे काही जिल्हे जे आहे तर हे जिल्हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण की आयोगाने आत्तापर्यंत ज्यावेळेस की प्रश्न विचारले तर त्यापैकी बऱ्यापैकी जे काही जिल्हे जे आहे तर या जिल्ह्यांच्या स्वरूपामध्ये की आपल्याला जे काही प्रश्न जे आहे तर हे जोडायला हवं त्या स्वरूपात असेल किंवा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये असेल की या जिल्ह्यांवरती जे काही बहुतांश जे काही प्रश्न जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग पहिला जो काही वर्धा जो काही जिल्हा जो आहे तर या वर्धा जिल्ह्यामध्ये मग गोंड जमात आहे, परदान आहे, हे ज्या काही 2 आदिवासी ज्या काही जमाती जे आहे तर हे आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर मग नागपूरमध्ये मग गोंड असेल किंवा हळबा जी काही जमात जी आहे तर ही हळबा जमात जी आहे तर ती विशेष करून की नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की मग भंडारा जिल्ह्यामध्ये मग सेम आपल्याला गोंड असेल किंवा हळबा जी काही जमात जी आहे तर ती बघायला मिळते. त्यानंतर मग गोंदिया जो काही जिल्हा जो आहे तर त्यामध्ये मग गोंड असेल, हळबा असेल, ही जी काही जमात जी आहे तर ही सुद्धा आपल्याला की जो काही गोंदिया जो काही जिल्हा जो आहे तर या गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. त्यानंतर मग नांदेडमध्ये मग आंध असेल, त्यानंतर की मग कोळंब असेल किंवा कोलम ज्याला आपण म्हणतो, परदान असेल, ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही आपल्याला नांदेडमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर की मग गडचिरोलीमध्ये की विशेष करून की ही जी काय माडिया गोंड जी आहे ही माडिया गोंड ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही विशेष करून की आपण माडिया गोंड ज्यावेळेस की अभ्यास केला की त्यावेळेस की आपण सांगितलेलं होतं की ही जी काही माडिया गोंड ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला की जो काही गोंड आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीचा हा पोटवर्ग त्यामध्ये निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थानं ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ही अति मागास म्हणून ही आदिवासी जमात जी आहे तर ही केंद्र शासनाने डिक्लेअर केलेलं आहे. त्यापैकी जे काही केंद्र शासनाने जे काही PTGS जो काही ग्रुप जो आहे तर त्या ग्रुपमध्ये की जे काही महाराष्ट्रातील जे काही 3 आदिवासी जे काही जमाती ज्यामध्ये की टाकलेले आहेत किंवा त्यामध्ये की समाविष्ट केलेले आहेत तर त्यापैकी जी काही असणारी जी काही जमात जी आहे तर ती कुठली आहेत, माडिया गोंड आहे, त्यानंतर की मग कोया असेल, त्यानंतर की हळबा आहे किंवा कवर आहे, हे जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर हे आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर मग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मग पुन्हा माडिया गोंड असेल, त्यानंतर की मग कोया असेल, हळबा असेल, त्यानंतर की खारिया असेल, कवर असेल, परधान असेल, गोंड असेल, हे जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर हे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग अशा स्वरूपामध्ये आपण की महाराष्ट्रामध्ये की जे काही 36 जिल्हे जे आहेत तर या 36 जिल्ह्यामध्ये आढळणारे जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहेत तर ते आपण बघितलेले आहे. मग आता जो काही पुढचा जो काही एक प्रश्न त्यामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो, हे जे काही महाराष्ट्रातील जे काही आदिवासी जे काही जमाती आहे तर त्या आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर एकूण लोकसंख्या किंवा त्या लोकसंख्येपैकी असणारी टक्केवारी जी आहे तर यावरती सुद्धा आपल्याला त्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेस की आपण लेक्चर्स ज्यामध्ये आपण बघितलं त्यावेळेस आपण असं सांगितलेलं होतं की सर्वाधिक जी काही लोकसंख्या जी आहे तर ही भिल्ल आदिवासी जमातीची आहे. त्यानंतर की मग 2 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला गोंड आदिवासी जमातीची बघायला मिळते. 3 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही महादेव कोळी आदिवासी जमातीची बघायला मिळते. मग यांची जी काही टक्केवारी जी आहे तर ही टक्केवारी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण बघूया की सर्वाधिक जी काही लोकसंख्या जी आहे तर सर्वाधिक लोकसंख्या जी आहे तर ती भिल्ल आदिवासी जमातीची आहे. जवळपास 25.88 लाख जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला की भिल्ल जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर ह्या भिल्ल आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते. टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 24.62% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही एकट्या भिल्ल आदिवासी जमातीची जी आहे तर ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही एकूण जी काही आदिवासी जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या लोकसंख्येपैकी 24.62% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही भिल्ल आदिवासी जमातीची आहे. त्याच पद्धतीने मग गोंड जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर या गोंड आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर अगदी आपल्याला 16 लाखाच्या आसपास बघायला मिळते. आणि जर टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 15.39% जी आहे तर ही 15.39% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही गोंड आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. मग 3 नंबरची जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती आहेत की महादेव कोळी. ही जी काही महादेव कोळीची जी काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला 14 लाखाच्या आसपास बघायला मिळते. आणि जर टक्केवारीमध्ये जर आपण जर बघितलं जवळजवळ की 13.88% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला महादेव कोळी आदिवासी जमातीची त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मग इथे थोडेसे कन्फ्युजन त्यामध्ये होऊ शकतं कारण की महादेव कोळी जमात ज्यावेळेस की आपण बघितली त्यावेळेस आपण असं सांगितलेलं होतं की महादेव कोळी ही जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे ही महाराष्ट्रातील बहुतांश जे काही जिल्हे जे आहेत मग त्यामध्ये की फक्त बृहन्मुंबईचा भाग किंवा पूर्व विदर्भातील जे काही जिल्हे जे आहेत मग ते वगळून महाराष्ट्रातील इतर जे काही जिल्हे जे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे की आपल्याला थोडंसं वाटू शकतं बाबा की ही जी काही आदिवासी जमात जी आहे तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे की ह्या आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही सर्वाधिक आपल्याला की असेल असं त्यामध्ये आपल्याला वाटू शकतं, परंतु तसं नाही आहे. सर्वाधिक जी काही लोकसंख्या जी आहे तर ती कुठल्या जमातीची आहे, भिल्ल आदिवासी जमातीची आहे. त्यामुळे की हा जो काही पॉईंट जो आहे तर हा
इथं थोडंसं एक लक्षात राहू द्या, महादेव कोळी आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला नंबर 3ला त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. 4 नंबरची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही वारली आदिवासी जमातीची आहे. ही वारली जी काही आदिवासी जमात जी आहे तर विशेष करून की मग ठाणे असेल, पालघर असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला ही विशेष करून की बघायला मिळते. ही जी काही वारली जी काही आदिवासी जमातीची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला जवळपास 8 लाखाच्या आसपास बघायला मिळते. आणि जर टक्केवारीमध्ये जर विचार जर केला तर 7.5% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला वारली आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की नंबर 5 जी काही लोकसंख्या जी आहे तर कोकणा आदिवासी जमात जी आहे, ही जी काही कोकणा जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर याची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही जवळपास आपल्याला 7 लाखाच्या आसपास बघायला मिळते. आणि टक्केवारीमध्ये जर आपण जर बघितलं तर 6.5% जी काही लोकसंख्या जी आहे, 6.5% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला की कोकणा जी काही आदिवासी जमात जी आहे तर त्या आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की मग जी काही ठाकर जी काही आदिवासी जी काही जमात आहे, ठाकर किंवा ज्याला आपण ठाकूर सुद्धा असं म्हणतो, विशेष करून की ही जी काही जमात जी आहे तर ही आपल्याला महाराष्ट्रामध्येच बघायला मिळते. त्यानंतर ही जी काही ठाकर जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर हिची एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला जवळपास 5.5 लाखाच्या आसपास बघायला मिळते. आणि टक्केवारीमध्ये जर आपण जर बघितलं तर 5.4% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला ठाकर आदिवासी जमातीची आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर की मग जी काही अंध जी काही जमात जी आहे तर विशेष करून की मग यवतमाळ असेल, नांदेड असेल, अकोला जो काही जिल्हा जो आहे तर या भागामध्ये आपल्याला ही आदिवासी जमात बघायला मिळते. जालना जिल्ह्यामध्ये ही आदिवासी जमात बघायला मिळते. मग हिची जी काही लोकसंख्या जी आहे तर ही 4.74 लाख इतकी आपल्याला बघायला मिळते. टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 4.5% जी आहे तर लोकसंख्या जी आहे तर ही अंध जी काही आदिवासी जमात जी आहे तर त्या आदिवासी जमातीची आहे. त्यानंतर की मग कातकरी असेल, ही जी काही कातकरी आदिवासी जमात सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ही कातकरी जमातीची जी काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे तर ही 2.85 लाख आपल्याला बघायला मिळते. आणि जर टक्केवारीमध्ये आपण जर विचार जर केला तर 2.71% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला एकट्या कातकरी जो काही आदिवासी जे काही समाज जो आहे तर या समाजाची आपल्याला बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग कोरकू असेल, जी काही कोरकू जी काही आदिवासी जमात जी आहे तर 2.64 लाख एकूण लोकसंख्या जी आहे तर त्या आदिवासी जमातीची बघायला मिळते. आणि जर टक्केवारी विचार जर केला तर 2.51% जो काही 2.51% जी काही टक्केवारीमध्ये की 2.51% जी काही एकूण जी काही लोकसंख्या जी आहे त्यापैकी 2.51% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला की जो काही कोरकू जो काही आदिवासी जे काही समाज आहे तर त्या आदिवासी समाजाची आपल्याला लोकसंख्या बघायला मिळते. त्याच पद्धतीने मग जी काही हलबा किंवा हलबा जी काही आदिवासी जी काही जमात जी आहे तर त्याची काही एकूण लोकसंख्या 2.61 लाख आहे. आणि टक्केवारीमध्ये जर विचार जर केला तर 2.48% जी काही लोकसंख्या जी आहे तर ही आपल्याला की ही जी काही आदिवासी जी काही जमाती आहेत हलबा किंवा ज्याला आपण हलबा असं म्हणतो की या आदिवासी जमाती आपल्याला विशेष करून की त्यामध्ये बघायला मिळतं. त्यामुळे की ही जी काही आदिवासी जी काही जमाती जी आहे तर ह्या जमातीची आपल्याला की बाबा की त्यामध्ये की लोकसंख्या विचारण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु टक्केवारीमध्ये प्रमाण त्यामध्ये की विचारलं जाऊ शकतं. मग अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील जे काही प्रमुख एकूण जे काही 10 आदिवासी जे काही जमाती जे आहे तर त्या आदिवासी जमाती आपण पूर्णपणे त्यामध्ये बघितलेले आहे. त्यांचे व्यवसाय त्यामध्ये बघितलेले आहे, त्यांचे काही नृत्य प्रकार आहेत तर ते सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेले आहे. वेशभूषा असेल किंवा शरीररचना असेल या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी आपण बघितल्या. आणि त्याच पद्धतीने मग लोकसंख्या असेल, लोकसंख्येचं एकूण जी काही टक्केवारी जी आहे तर ती सुद्धा आपण आजच्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे कंप्लीट त्यामध्ये केलेली आहे. मग अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर त्याचं जे काही सखोल जे काही विश्लेषण जे आहे तर त्या पूर्ण हे जे काही लेक्चर्समध्ये आपण पूर्णपणे केलेलं आहे. त्यामुळे की महाराष्ट्रातील जे काही आदिवासी जे काही जमाती जे आहे तर हा टॉपिक्स आपला पूर्ण त्यामध्ये झालेला आहे. मग अशा स्वरूपामध्ये आजच्या लेक्चर्समध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.